मध्ये मानधुरा मी येतोय ही कादंबरी प्रकाशित होत आहे आणि याचा सर्व उपस्थित आल्याने आम्हाला देखील आनंद आहे। आज ज्यांच्या हस्ते हे प्रकाशन होत आहे ते शरदचंद्रजी तांदळे सर, हे देखील एक लेखक आणि प्रकाशक उद्योजक आहेत। त्यांची रावण ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे, त्याच्या 1.5 लाख प्रती विकल्या गेलेल्या आहेत। असे सन्माननीय शरदचंद्रजी तांदळे सर आज आपल्याला लाभले आणि कार्यक्रमाचे त्यांनी शोभा वाढवली। असे शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय। आता सर्वांचा नामोल्लेख करत नाही कारण वेळेअभावी आपण पुढे जातोय। लेखकाचा परिचय मी थोडक्यात आपल्याला करून देतो। शेखर खंडेराव फराटे यांचा जन्मदिनांक 7/8/1991, म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी 5 पुस्तके लिहिलेली आहेत आणि याचा खरं आपल्यासारख्या गावकऱ्यांना आणि नातेवाईकांना मित्रपरिवाराला त्याचा अभिमान आहे। MBA पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर काही काळ नोकरी केली, परंतु नोकरीमध्ये लेखक असल्यामुळे त्यांचं काही मन लागलं। त्यांनी मग शेती पूरक व्यवसाय एक आपला वेब्रिज वजन काटा सुरू केला आणि त्यांच्या लिखाणाला संधी मिळली, वाव मिळाला। आज ते शिरूर तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये परदेशी सर असतील, कुंडलिक सर असतील, बोराडे सर असतील, यांच्याबरोबर अनेक पदावर काम करत आहेत आणि याचा आपल्या गावाला खरा अभिमान आहे। त्यांनी कादंबरी हे नाव आपल्या मुलीला देखील जन्मानंतर कादंबरी हे नाव दिलं आणि खरोखर ही पती पत्नी या लेखनामध्ये इतपर्यंत 5 पुस्तक लिहिली, त्याच्यात थोडक्यात मी नावं तुम्हाला सांगतो। पहिली बाबा आणि नातू हे प्रेमाचे संबंध त्या पुस्तकामध्ये आले। एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आजोबांच्या आशीर्वादाने, मित्रपरिवाराच्या आशीर्वादाने आमदार पदापर्यंत कसा जातो याचा आढावा त्यामध्ये शेखरने घेतलेला आहे। खूप चांगलं पुस्तक झालं, ते खूप चांगलं देखील। त्यानंतर दुसरं पुस्तक आलं त्रिकोणी चौकोन, यामध्ये तरुण मुलामुलींचे कॉलेज जीवन हे आपल्याला याच्यामध्ये वाचायला मिळतं। तिसरी पुस्तकाची कथासंग्रह आला 12 वर्षा गोष्टी। 12 वर्षा गोष्टींनी तर शेखरला एक वेगळीच लेखन क्षेत्रात आणि साहित्य क्षेत्रात उंची मिळवून दिली। या 12 वर्षा गोष्टीला 5 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत, त्याचे टाळ्या वाजवून आपण सर्वांनी स्वागत करावं, कारण पुरस्कारापर्यंत जाणारं लिखाण हा तरुण लेखक करू शकतो याची आता आपल्याला जाणीव झालेली आहे। नंतर 4थं पुस्तक आलं एक प्रवास असाही। यामध्ये लेखकाने आपल्या जीवनातील टप्पे, आपल्याला आलेल्या अडचणी आणि लाभलेलं मार्गदर्शन याचा उल्लेख आहे आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुस्तक प्रकाशित होतोय मानधुरा मी येतोय। हे पुस्तक खरोखर इतकं छान झालंय, तुम्ही प्रत्येकानं घेऊन वाचावं अशी मी विनंती करतो। हा मानधुरा जे मुखपृष्ठ पाहिलं आपण तर त्याच्यावर जो फेटा आहे तो फेटाच एवढा सुंदर आकर्षक झालाय आणि पुस्तक देखील आकर्षक झालंय। हा जो मानाचा फेटा प्रत्येक गावागावात हे रूढी परंपरा असतात। आपला भारत देश हा खेडोपाड्यांचा देश आहे आणि राज्य एकत्र येऊन हा देश तयार झालाय। प्रत्येक गावामध्ये सण उत्सव यात्रा याच्यामध्ये ठराविक कुटुंबांना मान असतो आणि ह्या मानासाठी जो काही संघर्ष होतो, काही वेळेस कूटनीती आखली जाते, वातावरण गावातलं बिघडलं जातं, परंतु गावातली सुज्ञ जाणकार माणसं, गावचं गाव पण टिकवावं म्हणून काही पडद्याआड राहणारी माणसं असतात, त्या सर्व कथेचा उल्लेख यामध्ये आहे, तो आपल्याला पाहायला मिळेल। मानधुरा हा नुसता फेटा नसून, सन्मानाचा फेटा नसून, तर त्याबरोबर येणारी जबाबदारी, त्याच्याबरोबर असणारा संयम आणि धर्माची जपणूक, माणूसपणाची जपणूक ह्या फेट्यामुळे होत असते। म्हणून या फेट्याला सलाम करतो आणि या मानधुरा कादंबरीला देखील या प्रकाशनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो। 1-2 मिनिटांमध्ये त्यातील एक पात्र माधू आणि सखू आणि त्यांची 2 मुलं श्याम सुंदर यांच्या ह्या माधू हा कथेचा नायक आहे आणि